नमस्कार मित्रांनो, आज 24 डिसेंबर 2024 आपले नाशिकवरून विजय सर आलेले आहेत आपल्या शेतावरती आपला सदाबहार पेरूचा प्लॉट पाहण्यासाठी। आणि या ठिकाणी जर बघितलं ना आपण एक छोटासा ब्लॉग बघूया। आणि हे आपले किरण बच्चाव सर आहेत मालेगावचे, ते पण आलेले आहेत सदाबहार पेरूचा प्लॉट पाहण्यासाठी। एक छोटासा ब्लॉग बघूया आपण मित्रांनो। आता विजय सर थोडं जवळ आहे, इथे ह्या झाडाजवळ उभे राहा फक्त। आता हे विजय सर आहेत आणि ह्या विजय सरांच्या जवळपास गुडघ्याच्या वरती निघालेले हे झाड। आणि या झाडाला बघा मित्रांनो, तुम्ही माल बघा किती खतरनाक लागलेला आहे। छाटणी पण आपण आत्ताच लगेच केलेली आहे। आणि हा सदाबहार म्हणजे काय की 12 महिने या पेरू असतात, कारण की इथे तुम्हाला दिसत आहेत इथे फांद्या पण नवीन फुटायला सुरुवात झालेली आहे। आणि इथे जर बघितलं तर खाली बुडापासून माल आहे। आता ही फांदी बघा, या फांदीला खाली बुडाला पण माल लागलेला आहे। आणि वरती जर बघितलं तर काही कळ्या लिंबूच्या आकारासारखे आहेत, काही चिकूच्या आकारासारखे, आंब्याच्या आकारासारखे, आणि काही हार्वेस्टिंगला आलेले आहेत। जर असेच तुम्हाला सदाबहार पेरूचे नारळाच्या आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क नक्की साधू शकतात।